आता आपला इंडी पाटील शुगर्स हा अच्छा. कारखाना लवकर चालू होतोय. जागा राष्ट्रवादीला सुटते म्हणून अजितदादांशी संपर्क ठेवून आहेत. इथल्या लोकांच्यात घड्याळ हे चिन्ह रुजलेलं आहे आणि राष्ट्रवादी पक्ष रुजलेला आहे. घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होतं. पराभव जनताच करेल. तो 1,500 रुपये जे त्यांच्या हक्काचे मिळतात त्या प्रत्येक महिला त्याचा आपल्या परीनं सदुपयोगच करते. त्याला आता बदल हवा आहे, नवीन नेतृत्व हवं आहे. मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाला सुटते हे निश्चित झालेलं आहे, जवळपास निश्चित झालेलं आहे. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे वाळवा तालुक्याचे अध्यक्ष त्या ठिकाणी केदारदादा पाटील आपल्यासोबत आहेत. आज आपण विधानसभेच्या त्या ठिकाणी पार्श्वभूमीवर चर्चा करणार आहोत. अनेक मुद्द्यांवरती, विकासाच्या मुद्द्यावरती वाळवा तालुक्यातल्या या ठिकाणी चर्चा करणार आहोत. दादा, AV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी आपण सुरुवातीला येऊयात. दादा, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ जर का बघितला तर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहे. मात्र सध्या या मला वाटतं एका आठवड्या 2 आठवड्यामध्ये चर्चा अशी या ठिकाणी होताना आपल्याला बघायला मिळते की घड्याळ जे आहे अजितदादांचं, त्या घड्याळाला अजितदादांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ सुटतोय. काय सांगाल? बरोबर आहे. जवळपास निश्चित झालेलं आहे. आतापर्यंतचे जे अपडेट्स आहेत त्यानुसार जवळपास इस्लामपूर विधानसभा ची ह्या मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाला सुटते हे निश्चित झालेलं आहे, जवळपास निश्चित झालेलं आहे. तसं म्हणलं तर ह्या विधानसभा मतदारसंघात गेले कित्येक वर्ष घड्याळाच्या चिन्हावरचा उमेदवार म्हणजे राष्ट्रवादीचा लढवून जिंकलेला आहे. त्यामुळे इथल्या लोकांच्यात घड्याळ हे चिन्ह रुजलेलं आहे आणि राष्ट्रवादी पक्ष रुजलेला आहे. आणि ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजितदादांनी फार मोठं काम केलेलं आहे. म्हणजे पक्ष महाराष्ट्रात रुजवण्यात अजितदादांचा मोठा वाटा आहे. अजितदादा बरेच वर्ष मंत्रिमंडळात राहिलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री पदासारखं महत्वाचं पद त्यांनी बरेच वर्ष भूषवलेलं आहे. आणि त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळं ते थेट सामान्य लोकांच्यात, कार्यकर्त्यांच्यात आणि अगदी राज्य पातळीवर म्हणजे इस्लामपूर मतदारसंघातून जे राज्य पातळीवर गेलेले नेते त्या नेत्यांच्या पण चांगल्या पद्धतीनं संपर्कात आहे. त्यामुळे सगळ्या थरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही आहे आणि ती अजितदादांचं पण त्यात एक मोठा वाटा आहे. दादा, आता तुम्ही म्हणालात की इस्लामपूर विधानसभा या त्या ठिकाणी अजितदादांना सुटते. मात्र आपल्याला पक्षाकडून त्या ठिकाणी किंवा अजितदादांकडून काय आदेश आलेत काय, म्हणजे किंवा कामाला लागा किंवा काय अशा प्रकारचे? काम तर अजितदादांचं सततच चालू असतं. सगळ्या कार्यकर्त्यांना नेहमी त्या सूचना असतात. पण स्पेसिफिक ह्या बाबतीतले गेले 2 महिने दादांनी पूर्वसूचना दिलेली आहे की हा मतदारसंघ आपल्याकडे राहील आणि मी तो उमेदवार देणार आहे. आणि त्या पद्धतीनं इथं त्यांनी दिलेल्या आहेत सूचना, पूर्वीच दिलेल्या आहेत. आणि इथल्या संभाव्य उमेदवाराबाबत पण त्यांनी चाचपणी केलेली आहे. त्याबाबत बऱ्याच लोकांशी ते बोललेले आहेत. इथले जे इच्छुक आहेत महायुतीतले, निवळ आमच्याच ह्याच्यातले नाहीत तर महायुतीतले इच्छुक जे आहेत, जे आमदारकीचं निवडणूक लढू इच्छितात, ते सुद्धा जागा राष्ट्रवादीला सुटते म्हणून अजितदादांशी संपर्क ठेवून आहेत किंवा त्यांची तशी मागणी आहे. आणि इथला उमेदवार हा राष्ट्रवादीचा अजितदादा गटाचा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणारा असणार आहे. मग भले जो महायुतीतला कोण इकडं आला तर त्यांना आधी पक्ष प्रवेश करून मगच निवडणूक लढवावी लागेल. आता दादा, तुम्ही बोलताना म्हणाला की काही जण इच्छुक आहेत. आता तुमच्याकडे या ठिकाणी वाळवा तालुक्याचे सगळे सूत्र आहेत, कारण तुम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष आहात तालुक्याचे. नेमके इच्छुक कोण कोण आहेत? सूत्र अशी माझ्याकडे नाही आहेत काय. मी एक पक्षाचा तालुका अध्यक्ष म्हणून मी जबाबदारी घेतली, काम करतोय. सूत्र ही सर्व अजितदादांकडे आहे. अच्छा. कारण त्यांना तालुक्याचा अभ्यास आहे आणि एकंदरीतच राज्याचं निवड करताना
दादा असतील, तटकरे साहेब असतील आणि भुजबळ साहेब म्हणजे असतील. म्हणण्यासारखे तुमच्याकडे काही नावे आलीच असतील की बाबा हे उमेदवार इच्छुक आहेत किंवा हे व्यक्ती त्या ठिकाणी इच्छुक आहेत. हो, तसे आता दादांना थेट संपर्क झालेला आहे. ते लोक मला सुद्धा बोललेले आहेत त्याबाबतची. दादांशी काय चर्चा झाली ते त्यांनी मला सांगितलेलं आहे आणि तशा पद्धतीनं माझ्याकडे माहिती आहे. दादा आता ह्या 2-4 दिवसामध्ये त्या ठिकाणी अशा चर्चा होत आहेत किंवा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून असेल की भाजपचे जे जिल्हाध्यक्ष आहेत निशिकांत भोसले पाटील या ठिकाणी त्यामध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करतील आणि तेच त्या ठिकाणी घड्याळाच्या चिन्हावरती लढतील. ह्यात कितपत तथ्य आहे? निष्कांत दादांचं नाव अग्रक्रमानं आहे. त्यांनी दादांची अच्छा. 1-2 वेळा भेट झालेली आहे. परंतु तेच असं सध्याच तर परिस्थिती नाही. जोपर्यंत आपण जाहीर होत नाही म्हणजे आणखी तोपर्यंत कोण इच्छुक आहेत का त्यामध्ये? म्हणजे निशिकांत दादा सोडून आणखी कोण इच्छुक आहेत का? निशिकांत दादा सोडून महायुतीतले बाकीचे आहेत. अच्छा. महायुतीतले बाकीचे जे नेते आहेत इथले वाळवे तालुक्यातले ते इच्छुक आहेतच. बर. परंतु त्याबाबतचे काही अजून पुढच्या घडामोडी काही घडलेलं नाही. आता भाजपचे त्या ठिकाणी महायुतीचे सदाभाऊ खोत सुद्धा आहेत. त्यांनी मागच्या मला वाटतं 1-2 दिवसामध्ये पण प्रसारमाध्यमांना सांगितलं होतं की वाळव्यातून त्या ठिकाणी मला पण संधी मिळाली पाहिजे. ऑलरेडी ते विधान परिषदेचे आमदार आहेतच. मात्र त्यांचं देखील नाव अजितदादांच्या यादीमध्ये आहे का? माझ्या माहितीनुसार काही तसं काही नाहीये. सदाभाऊंचं नाहीये. नाहीये. भाऊ आता आमदार आहेतच. तरी पण असून सुद्धा त्यांनी सांगितलं होतं ना मला वाटतंय- जागा त्यांनी मागितली होती सदाभाऊंनी. 1-4 दिवसापूर्वी दादांना भेटून गेलेले आहेत भाऊ. कालच दादांशी जेव्हा बोलणं झालं फोनवरून तेव्हा दादा म्हणले की सदाभाऊ भेटून गेलेले आहेत आणि इथल्या उमेदवारीबद्दल त्यांना म्हणजे जे दादा नाव सुचवतील त्याबद्दल काही त्यांना अडचण नाही. तर दादा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की आता तुम्ही म्हणालात की निशिकांत भोसले पाटील या ठिकाणी ते अग्र क्रमांकावरती आहेत. मात्र ते बघितलं तर ते भाजपचे शेवटी जिल्हाध्यक्ष आहेत आणि ते त्यांचा पक्ष सोडून त्या ठिकाणी तुमच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील का? आणि त्यांना तुमच्या राष्ट्रवादीमधील त्या ठिकाणी जे मताधिक्य आहे किंवा कार्यकर्ते आहेत त्यांना ते ऍक्सेप्ट करतील का? हा त्यांचा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही त्यांना तो ऍक्सेप्ट करायला कसं आहे, जे सगळ्यांना घेऊन जाणारं नेतृत्व आहे अच्छा. महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना. आमच्या जे आम्ही आता राष्ट्रवादीत जे कार्यकर्ते काम करतोय गेले वर्षभर, हे पक्ष विभागणी झाल्यानंतर जे आम्ही इथं कार्यकर्ते उभा राहिलेलो आहे, संख्येनं कमी असलं तरी ते उभा राहणं महत्वाचं होतं आणि ते उभा राहिलेले आहे. ह्या सर्वांना जे घेऊन जातील, विश्वासात घेतील, आपल्या बरोबर घेऊन जातील अशा नेतृत्वाला आम्ही निश्चितच साथ देणार. आता का नाही साथ देणार? परंतु सर्वांना घेऊन जाणारे नेतृत्व पाहिजे. तुम्हाला ते नेतृत्व मान्य आहे का निशिकांत पाटील यांचं? मी तेच सांगितलं, जे सर्वांना घेऊन जाणारं नेतृत्व आहे, जे लोकांसाठी काम करणारं नेतृत्व आहे, जे वरिष्ठांनी सांगितलेलं नेतृत्व आहे ते आम्हाला मान्य असेल. अच्छा दादा, आता आपण बघितलं तर गेले 35 वर्षापासून त्या ठिकाणी आमदार जयंत पाटील यांची सत्ता आहे. मात्र तुमचा जो गट आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गट असेल तिथपर म्हणजे जयंत पाटील यांना फाईट देण्यासाठी तत्पर आहे का, असं म्हणजे आपल्याला वाटतंय का? तत्पर म्हणजे तयार तर आहेच. किंवा फाईट देऊ शकेन आपण असं वाटतंय का? जे काही लोक आहेत महायुतीतले, म्हणजे महाविकास आघाडीच्या विरोधातली महायुतीतली जी आमची टीम आहे वाळवे तालुक्यातली, ती तयार आहेच. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्याचं प्रत्यंतर आलेलंच आहे. आपण इथं चांगल्या पद्धतीनं सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यामुळं इथं आपण रोखू शकलो. आमच्या विरोधी उमेदवाराला जे संभाव्य मतदानाचा त्यांचा जो एक अंदाज होता तो आम्ही बऱ्याच खालीपर्यंत नेऊन त्यांना रोखू शकलो. इथले कार्यकर्ते सगळे तयार आहेत. इथले मतदार सुद्धा आता त्यांना बदल हवाय. तेच नेतृत्व आणि ते म्हणण्यापेक्षा तीच व्यवस्था, सिस्टीम, त्याच लोकांचा गराडा, त्याच लोकांची सिस्टीम, ती व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेला इथले मतदार सुद्धा कंटाळलेले आहेत, कार्यकर्ते कंटाळलेले आहेत. त्यांना बदल हवाय आणि ते आतुर आहेत. म्हणजे इथली लोकच आतुर आहेत.
फक्त लोकांची एक भूमिका आहे की लढत ही एकाच एक व्हायला व्हावी, सर्वांनी मते एक उमेदवार निश्चित व्हावा. तर एकाच एक उमेदवारी होईल का? आता इकडे बघितलं तर गौरव नायकवडेंचे यांचं सुद्धा नाव त्या ठिकाणी चर्चेत आहे. म्हणजे पहिल्यापासून हा मतदारसंघ शिवसेनेचा असल्यामुळे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी त्यांचे या ठिकाणी जवळीक असलेले बघायला मिळते. ऐनवेळी काय ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो का? जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत काही होऊ शकतं. हा राजकारणातल्या अनिश्चिततेचा भाग आहे. काही होऊ शकतो. शेवटी त्याबद्दल आम्ही काही बोलू शकत नाही, परंतु एक 2 दिवसातच ते निश्चित होईल. दादा आता एक गमतीशीर गोष्ट म्हणावं लागेल. जयंत पाटील यांचं चिन्ह पहिलं घड्याळ होतं, तेच घड्याळ आता तुमच्याकडे आलेलं आहे त्या ठिकाणी, किंवा त्यांचे जे विरोधक आहेत त्यांचं जयंत पाटलांचं चिन्ह त्यांच्याकडे आलेलं आहे. हे थोडीशी गमतीशीर आपल्याला त्या ठिकाणी गोष्ट म्हणावं लागेल. मात्र जयंत पाटील यांचं चिन्ह त्या ठिकाणी घड्याळ होतं, मात्र ग्रामीण भागामध्ये ते दुसरं चिन्ह ज्यांचं ते आहे तुतारी वादक वाजवणारा माणूस त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचलंय का? आणि पोहोचलं नसेल तर घड्याळाचा लाभ त्या ठिकाणी तुमच्या गटाला होऊ शकतो का? एक लक्षात घ्या, घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होतं आणि तो पक्ष आता अजितदादांकडे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असंख्य मोठे मोठे नेत्यांनी नेतृत्व केलेलं आहे, काम केलेलं आहे आणि त्यातले बहुसंख्य नेते हे दादांबरोबर आहेत आणि ते दादांबरोबर गेलेले आहेत आणि निवडणूक आयोगाने चिन्हही दादांकडे दिलेलं आहे. त्यामुळं घड्याळ हे चिन्ह तुम्ही म्हणता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं होतं. कुठल्या एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या नेत्याचं किंवा आमदाराचं ते चिन्ह नव्हतं. आता पक्षच दादांकडे असल्यामुळं, पक्षातील बहुसंख्य नेतेच दादांकडे आणि कार्यकर्ते दादांकडे असल्यामुळं घड्याळ हे चिन्ह इथं लोकांना सगळं म्हणजे हा पक्षच अजितदादांकडे आहे हे सगळ्यांनी आता मान्य केलेलं आहे. तुतारी हे जे राष्ट्रवादीत नाही आहेत त्या लोकांनी परत एक गट करून त्यासाठीच चिन्ह निवडणुकीसाठीच तुतारी हे घेतलेलं आहे आणि तुतारी अजून लोकांना त्या पद्धतीचं नाहीये लोकांच्यात पोचलेली. कारण नाही असं म्हणायचं. हा, तुतारी चिन्हावर निवडून येऊन असं काय आजपर्यंत निवडणुका जास्त नाही झालेल्या. ग्रामीण भागात जर का बघितलं तर पहिल्यापासून इथल्या लोकांना माहिती आहे की घड्याळ म्हणजे जयंत पाटील, असं एक समीकरण त्या ठिकाणी त्यांचं जुळलेलं आहे. मात्र अनेक वयोवृद्ध लोक असतील, वयोवृद्ध महिला असतील, त्या ठिकाणी अज्ञानित काही लोक असतील, तर त्यांना ते माहित आहे की बुवा घड्याळ म्हणजे जयंत पाटील. मग ह्याचा परिणाम त्या ठिकाणी जयंत पाटील यांच्या समर्थकांचा तुमच्या गटाला त्या ठिकाणी लाभ होऊ शकतो का चिन्हामुळे? चिन्हाचा लाभ निश्चित होणार. घड्याळ हे राष्ट्रवादीचं जुनं चिन्ह. म्हणजे आता लोकसभेला आपण बघितलं की थोडंफार फरक या ठिकाणी घड्याळाची मतं त्या ठिकाणी महायुतीला त्या ठिकाणी मिळालेलं आपल्याला बघायला मिळालं. घड्याळ हे जुनं चिन्ह आहे. त्या चिन्हावर कित्येक सरकार निवडून येऊन कित्येक सरकार झालेली आहेत आणि त्या सरकारमध्ये बऱ्याच लोकांनी काम केलेलं आहे आणि ते बहुसंख्य लोक आता अजितदादांबरोबर आहे. त्यामुळे त्या चिन्हाचा निश्चितच फायदा होणार आहे. लोकांना घड्याळ हे रुजलेलं आहे, अगदी तळागाळात रुजलेलं आहे. घड्याळ चिन्हावर निवडून येणारा आमदार हा एक विशिष्ट भूमिकेशी आहे हे त्या लोकांना त्याचं ऑलरेडी त्यांचा तो माइंडसेट झालेला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी काय भूमिका आहे किंवा जे काय वचननामा आहे, जाहीरनामा आहे, हा लोकांना माहीत आहे नेहमी त्यांची असणारी भूमिका आणि त्याचा निश्चित तो फायदा होणार आहे. घड्याळ हे चिन्हाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वत्रच फायदा होईल. आता आपण थोडंसं विकासाच्या त्या ठिकाणी मुद्द्यावरती येऊयात. या 35 वर्षामध्ये त्या ठिकाणी वाळवा तालुक्याचा विकास झालाय का? काय वाटतंय आपल्या दृष्टिकोनातून? विकास हा होतच असतो प्रत्येक ठिकाणी, पण त्याची गती कशी असावी हा महत्वाचा गोष्ट आहे. इथं ज्या गतीने विकास झाला ती गती जास्त अपेक्षित होती लोकांना, त्या गतीने इथं विकास झाला नाही. इथं महत्वाची पदं होती, महाराष्ट्र सरकारमधले महत्वाची पदं बरीच वर्ष वाळवे तालुक्यातल्या प्रतिनिधीला मिळालेली आहेत, परंतु ज्या गतीनं ज्या दर्जाचा विकास व्हायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही. ही चर्चा सर्वत्र आहे. तुम्ही आपल्या दृष्टिकोनातून काय वाटतंय बाबा ही कामं व्हायला पाहिजे होती, किंवा अशी कोणती विशेष कामं आहेत जी आजपर्यंत या तालुक्यामध्ये झालेली नाहीत?
आता तालुक्यातलं एक मोठं शहर इस्लामपूर आहे. अच्छा. इस्लामपूरचा विकास आराखडा गेले 20 वर्ष आराखडा बनवण्याचं आणि ते सरकारनं सादर करण्याचं प्रक्रिया चालू आहे, परंतु अजून तो आराखडा अंतिम झालेला नाहीये. विकास आराखडा अंतिम नसल्यामुळं शहर वाढीला मर्यादा आलेल्या आहेत आणि होणारे रस्ते, शहरवाढी वाढ आणि बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टीला खीळ बसलेली आहे. आता यात बघितलं तर मुख्य प्रश्न म्हणजे एकतर पाण्याचा प्रश्न आहे, त्यानंतर रोजगाराचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा त्या ठिकाणी प्रश्न आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सुटलेल्या आहेत का, काय वाटतं? रोजगाराचा फार मोठा प्रश्न आहे आणि वाळवे तालुक्यात त्या मानानं इंडस्ट्री आलेली नाहीये बरं. ज्या प्रमाणात यायला पाहिजे होती. आपण दुसरीकडची तुलना करता वाळवे तालुक्यात त्या प्रमाणात इंडस्ट्री आलेली नाहीत. म्हणजे इथं इंडस्ट्री न आल्यामुळं पेटनाक्याला इंडस्ट्री होणार होती, परंतु नाही झाली. शेवटी इच्छाशक्ती आणि नेतृत्वाचंच कौशल्य ते असतं आणि कुठेहीच इंडस्ट्री नसल्यामुळं लोकांना काम नाही. बेरोजगारी वाळवे तालुक्यात प्रकर्षण आहे. दादा, आता तुम्ही सांगितलं की वाळवा तालुक्यामध्ये बेरोजगारी या ठिकाणी प्रकर्षाने आहे, मात्र तुमच्या माध्यमातून किंवा अजितदादा गटाच्या माध्यमातून समजा इथं उद्या उमेदवारी फायनल झाली किंवा निवडून आलेत किंवा तुमचा जाहीरनामा लोकांसाठी नेमका काय असेल? आता जो जाहीरनामा राज्यासाठी घोषित होईल अच्छा. तोच इथं लागू पडणार आहे. म्हणजे वाळवा तालुक्यामध्ये नेमके रोजगारासाठी कशा संधी तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहात? परंतु दादांच्या माध्यमातून एकतर इथं वेगवेगळे उद्योग कसे आणता येतील, MIDCत असेल किंवा इतर ठिकाणी तालुक्याच्या कुठल्याही भागात वेगवेगळ्या कंपन्या कशा येतील हे दादांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच प्रयत्न करून. आणि एकदा का उद्योग, एक जरी मोठा उद्योग आला तरी 100-500 लोकांना, मुलांना रोजगार उपलब्ध होतं असं म्हणजे आहे साधारण वातावरण. आता आपला ND पाटील शुगर्स हा अच्छा. कारखाना लवकर चालू होतोय. त्या माध्यमातून पण लोकांना बरेचसेच उद्योग, इथं रोजगार मुलांना मिळणार आहेत. आणि दादांचा आवाका तर तुम्ही जाणताच किंवा महायुतीचाच आवाका मोठा आहे. उद्या जर महायुतीचा उमेदवार इथं निवडून आला तर निश्चितच संधी आहे की वेगवेगळे उद्योग इथं येण्याची आणि इथला बेरोजगारीचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटण्याची. तर तुम्ही म्हणालात की अजितदादा गटाच्या वतीने त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी 100% निश्चित आहे आणि घड्याळाच्या माध्यमातूनच या ठिकाणी निवडणूक लढवली जाणार आहे. मात्र घड्याळाच्या माध्यमातूनच का, किंवा राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असं का? आता ते सूत्र वरिष्ठांनी ठरवलेलं आहे. अच्छा. जे जागा वाटप महायुतीतलं होत आहे त्यात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना ह्या 3 वरिष्ठ नेत्यांनी, राज्यपातळीवरच्या नेत्यांनी ते सूत्र ठरवलेलं आहे. ते मगाशी आपली चर्चा झाली तसंच घड्याळ हे चिन्ह, हा पक्ष ग्रामीण भागात रुजलेला आहे आणि तो पक्ष सामान्यांना आपलासा वाटतो. त्या पक्षाचं जे काही नेतृत्व आहे ते सगळ्यांना घेऊन जाणार असणार आहे अशा पद्धतीची एक भावना लोकांच्यात आहे. त्यामुळं दादा काहीसे आग्रही आहेत आणि आमची ही मागणी किंवा भूमिका तीच आहे की इथं घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाराच उमेदवार असावा. तर आता तुम्ही सगळेच त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात आहे, मात्र लोकांमध्ये कोणता अजेंडा तुम्ही घेऊन जाणार आहात किंवा कोणती विकास कामं त्या ठिकाणी लोकांपर्यंत घेऊन जाणार आहात? आता अजेंडा म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की महायुतीने जे लोक उपयोगी ज्या योजना राबवलेल्या आहेत, आणलेल्या नाहीत, राबवलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही अत्यंत यशस्वी योजना आहे आणि ती अत्यंत लोकप्रिय योजना आहे आणि उपयोगी योजना आहे. त्या माध्यमातून वाळवे तालुक्यातच 1,05,000पेक्षा जास्त भगिनींना फायदा झालेला आहे आणि त्या आतुर आहेत आता मतदान करायला. त्यांची एक मोठी लाट आहे. ह्यावेळी महायुतीला वाळवे तालुक्यात निवडून आणणार आहेत त्या ह्या लाडक्या बहिणीच आणणार आहेत. अत्यंत सकारात्मक वातावरण महिलांमध्ये त्या लाडक्या बहिणी योजनेचं आहे.
तशाच इतर बऱ्याचशाच योजना आहेत ज्या की बेरोजगार युवकांच्या असतील, उद्योगाच्या बाबतीतच्या असतील. ह्या सगळ्या योजना ऑलरेडी आता त्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे आणि तोच अजेंडा इथून पुढेही राहणार आहे तर महायुतीचा. दादा आपण आता शेवटाकडे येतोय. आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी उल्लेख केला, पण काय वाटतं इस्लामपूर मतदारसंघामध्ये लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी मतावरती काय परिणाम होईल का? निश्चितच होणार. आम्ही जेव्हा प्रतिक्रिया ऐकतो, आम्ही ज्यावेळी वेगवेगळ्या महिलांशी बोलतो, मेळाव्यातून भेटतो, त्यावेळी आम्ही ज्या प्रतिक्रिया ऐकतो त्यावेळी आम्हाला खात्री आहे की ती योजना यशस्वी झालेली आहे आणि त्यांचा मतात रूपांतर होणार आहे. ती जी मतं आहेत त्यांना कोणी अडवू शकत नाही लाडक्या बहिणींना. म्हणजे ते अत्यंत तो 1,500 रुपये जे त्यांच्या हक्काचे मिळतात त्या प्रत्येक महिला त्याचा आपल्या परीनं सदुपयोगच करते. कोण त्यात भाडं आपलं घराचं भाडं निघतं, कोणाचं सिलेंडरचा खर्च, घरगुती खर्च असेल, कोणाची मुलांची फी असेल, कोणाला काही वस्तू स्वतःच्या काय घ्यायच्या असतील, ह्या सगळ्याला आणि त्यांचे ते हक्काने. असं कधीच कुठल्या महिलेला आपल्या इथं तसं मिळत नाही. अगदी घरच्या त्यांच्या नवऱ्याकडूनही तसं मिळत नाहीत. असे ते हक्काचे 1,500 रुपये आणि हे ह्या महायुती सरकारनंच दिलेले आहेत किंवा ते देऊ शकतात ही पण त्यांची खात्री झालेली आहे. त्यामुळं ते निश्चितच ते मतात रूपांतर होणार आहे आणि त्याची एक फार मोठी लाट ह्या मतदारसंघात आहे. दादा तुम्ही त्या ठिकाणी आता निवडणुकीला सामोरं जात आहे, मात्र माहिती जर का आपल्या वाळवा तालुक्यातली बघितली किंवा मतदारसंघातली बघितलं तर विखुरलेले आहे. आमदार सदाभाऊ खोत त्या ठिकाणी एका बाजूला आहेत, राहुलदादा माडिक त्या ठिकाणी एका बाजूला आहेत, इकडे गौरव नायकवडे बघितलं तर ते एका बाजूला आहेत, स्थानिक इस्लामपुरातले नेते काय असतील ती एका बाजूला मंडळी आहे आणि निशिकांत दादा एका बाजूला आहे. म्हणजे यांच्यामध्ये कोणाचंच संगणमत त्या ठिकाणी असलेलं दिसत नाही. मात्र ह्या सगळ्यांचं गणित तुम्ही कसं जुळवणार आहात किंवा ह्या सगळं लोकांना केंद्रस्थानी तुम्ही कसे आणणार आहात? विखुरलेलं आहे असं तुम्हाला वाटतं, तसं काय नाहीये. अच्छा, कारण 4 महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणूक झालेली आहे आणि त्याचे रिझल्ट आपण बघितलेले आहेत. बा. त्यावेळी ह्या महायुतीतल्या सर्वांनी आता जे तुम्ही नावं घेतली एकत्रितपणे काम केलेलं आहे आणि त्या एकजुटीचा परिणाम आपण निवडणुकीत बघितलेला आहे. तीच एकजूट अजूनही कायम आहे. थोडं बहुत काय जे असतंच, भांड्याला भांडं लागतंच, ते जे काय असतील ते वरिष्ठ पातळीवर त्याच्यात दुरुस्ती केली म्हणजे जाईल. आता विधानसभेला सर्व एकत्र तुम्ही येणार का? निश्चितच येणार. त्यात आता एक विकासाचे मुद्दे किंवा हा सारासार विचार त्या ठिकाणी थोडक्यात आपण बाजूला ठेवूयात. तुम्ही निवडणुकीला त्या ठिकाणी समोर जात आहे, मात्र गेल्या अनेक वर्षापासून 35 वर्षापासून असणारं नेतृत्व आमदार जयंत पाटील यांचा पराभव तुम्ही करू शकाल का? पराभव जनताच करेल. अच्छा, कारण जनतेला आता बदल हवा आहे, नवीन नेतृत्व हवं आहे. ह्या तुमचं स्वतः काय वाटतं तुम्हाला होऊ शकेल का? हो, मी आता सांगितलं त्याची कारणही सांगितली. अच्छा, ह्या विविध योजना आहेत, लोकांना आलेला त्या व्यवस्थेबद्दलचा कंटाळा आहे. ह्या अशा बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्याच्यामुळं की पराभव हा होऊ शकतो आणि नवीन नेतृत्व इथं उदयास येऊ शकतं. निश्चितच या ठिकाणी हे होते केदार पाटील दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गटाचे वाळव्या तालुक्याचे अध्यक्ष. येणाऱ्या काळात त्या ठिकाणी विधानसभा लागलेल्या आहेत आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ या ठिकाणी चर्चेत आहे आणि घड्याळावरतीच निवडणूक लढवली जाणार असल्याचं त्यांनी सुद्धा आता या ठिकाणी सांगितलंय. मात्र घड्याळ नेमकं कुणाच्या हातात बांधलं जाणार आहे आणि जयंत पाटील यांच्या समोर कोणता पैलवान त्या ठिकाणी उभा टाकणार आहे हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.